चला फ्रेंड्स, या महाशिवरात्रीला आपण बिना तळलेले म्हणजे नॉन फ्राईड साबुदाणे वडे करणार आहोत. अगदी खुसखुशीत आणि मस्त झणझणीत आणि चविष्ट होतात. आणि एक स्पेशल काकडीची चटणी करणार आहोत. आता वड्यासाठी आपण 2 बाउल साबुदाणा स्वच्छ धुवून 5 ते 6 तास थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे. वडे खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला वरईचं म्हणजे भगरचं पीठ लागणार आहे. त्यासाठी आपण एका मिक्सरमध्ये थोडे जाडसर दळून घेतलेले. आता एक वड्यासाठी आपल्याला हिरवा ठेचा लागणार. त्यासाठी भरपूर हिरव्या मिरच्या, आलं आणि जिरे जाडसर असं वाटून हिरवा ठेचा तयार करून घ्यायचा. आता आपल्याला 2 उकडलेले बटाटे लागणार. ते छानपैकी किसून घेऊया. बघा, आता आपला साबुदाणा मस्तपैकी भिजलेला आहे. 6 तास झालेत. तो मोकळा करून घ्यायचा. त्यातनं वरईचं पीठ, दाण्याचा कूट, बारीक चिरलेली भरपूर अशी हिरवी कोथिंबीर, मस्तपैकी आहे ना त्यात लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, साखर, हिरवा ठेचा आणि उकडलेला बटाटा टाकून हे मिश्रण एकजीव करायचं. आता मिश्रण एकजीव करताना तुम्हाला लागलं तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी टाकू शकता. हे पीठ पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचं. आणि आता आपण छानपैकी झाकण ठेवून ते अर्धा तास मुरू देऊयात. अर्धा तास मुरल्यावर एकदा परत मळून घेऊन छोटे लिंबा एवढे आपण आहे ना त्याचे वडे करून घ्यायचे आहेत. आणि एका प्लेटमध्ये आपण सगळे वडे करून घेतले, तुम्ही बघू शकताय. आता वडे फ्राय करण्यासाठी आपण आप्पे पॅन घेतला आहे, म्हणजेच आप्पे पात्र घेतलं आहे. त्यात एक थेंब साजूक तूप टाकून घ्यायचं आणि आपण जे वडे केलेले आहेत ते ठेवून घ्यायचे. आणि त्याच्यावर एक 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर झाकण ठेवून मस्तपैकी खालच्या साईडनी मस्त आपण कुरकुरीत खुसखुशीत वड्या भाजून घेऊयात. 5 मिनटं झाली की वडे आपण टर्न करून घ्यायचे, उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनी पण परत खुसखुशीत करून घ्यायचे. हे वडे तुम्ही इतर उपासाला सुद्धा केले तरी चालतील किंवा मग एक टिफिनला किंवा ॲज अ स्नॅक पण तुम्ही करू शकता. तर नक्की हे वडे करून बघा. आता आपण एक स्पेशल चटणी करूयात, काकडीची चटणी. एका मिक्सरच्या भांड्यात आपण एक मीडियम काकडी घेतलेली आहे, मोठे तुकडे करून घेतले. त्यात छोटा आल्याचा तुकडा, साखर, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, दाण्याचा कूट आणि दही टाकून मस्तपैकी चटणी वाटून घेऊयात, बारीक करून घेऊया. आणि आता त्याला आपण तडका देणार आहोत, तूप आणि जिऱ्याचा तडका. मस्तपैकी आपली इकडे आहे ना महाशिवरात्रीची छोटी थाळी तयार आहे. वडे, चटणी, मस्तपैकी पापड आणि चिक्की. नक्की करून बघा.